या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नागेश ताकमुगे आज जे काय वातावरण निर्मिती झाली आहे, आज जे काय सुभाष बाबूच्या पाठीशी आम्ही पाठिंबा दिलाय, त्याचं कारण म्हणजे ज्या माणसाने आमच्या मालकाच्या तिकिटाला अडथळा केला, हे धर्मदास काळादी यांचा प्रचार कसं करायचं। आम्हाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी AB फॉर्म आणून सुद्धा दिलं नाही। तो आमच्या मालकाच्या डोळ्यातनं अश्रू आले। त्याचा हा बदला घेण्यासाठी आम्ही आज मान्य मालकात सुद्धा आपण ऐकलं नाही, परंतु आज अशी परिस्थिती आली की आम्ही बापूचा प्रचार करायची वेळ आली। आज या काँग्रेस पक्षामुळे आणि ह्या काळादी मालकामुळे, काळादी मालक जर हे तिकीट मागणी नाही केली असते तर सरळ सरळ दिलीप माने यांना तिकीट मिळालं असतं, परंतु तसं न करता 4 लोकांचं ऐकून त्यांनी तिकिटाला अडथळा आणले, त्यामुळे दोघाला पण तिकीट नाही मिळाले। आणि आज जर माने साहेबांनी जर काळादीचा प्रचार केला तर त्यांचा प्रश्न आहे, तो करू दे, आमचा काय नाही। पण आमची जी नाराजी आहे मालकाच्या डोळ्यात अश्रू जे पडलेत, त्याचा आम्ही बदला घेणार आहे। आज एवढ्यासाठी आम्ही बापूच्या पाठीशी आम्ही राहिलो। कारण का सध्या तर माने मालक हे दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक गावात फिरत आहेत, कारण ज्या गावामध्ये त्यांचं वर्चस्व आहे त्या गावामध्ये सरळ सांगत आहेत की कम्प्युटरला मत टाका आणि काळादी साहेबांना निवडून द्या। त्याने एकीकडे प्रचार कराल तर तुम्ही त्यांना विरोध करा, त्याच्या मागची पॉलिसी काय नाही? विरोध नाही, आमचा विरोध ह्यालाच आहे, ज्या माणसामुळे तिकीट गेलं त्या माणसाचा आम्ही कसं प्रचार करायचं सांगा तुम्ही। त्याचं असं नाही ना, त्यांनी त्यांचं राजकारण त्यांनी करू दे, आम्हाला जे दुःख झाले ते दुःख आम्ही व्यक्त करतोय आज ह्याच्यातनं। कारण हे असं बोललं जात आहे की महाविकास आघाडीतूनच मालकाला डावलण्यात आलेला आहे आणि आता मालकांना दबावपोटी परत आम्ही महाविकास आघाडीमध्ये बी नाही आहे, काँग्रेसमध्ये पण नाही आहे सध्या, काय संबंध नाही आमचं, आम्ही वैयक्तिक आहे आता सध्या। तुमच्या मागे किती कार्यकर्ते आहेत आता? बघा की आता इलेक्शन झालं 23 तारखेला कळेल की तुम्हाला मतदान झाल्यावर। नमस्कार, मी सचिन चौधरी। आदरणीय दिलीप माने साहेबांच्या उमेदवारीसाठी आम्ही सगळ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट केले। गेल्या 1.5-2 वर्षापासून आदरणीय माने साहेबांसाठी आम्ही हद्दवाढ भाग सगळा पिंजून काढून प्रत्येक घराघरात आम्ही पोचलेलो होतो। असं चालू असताना अचानकच पक्षाकडून पक्षाच्या यादीत आमचं माने साहेबांचं नाव देखील डिक्लेअर झालं नाही। परत आम्ही प्रयत्न केले, मीटिंग केली, चर्चा केली, त्यानंतर रात्रीत यादीत नाव आलं। यादीत नाव आलं, आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला, आम्ही सगळ्यांनी त्याचा जल्लोष देखील केला आणि परत पुन्हा जोराने कामाला लागलो। असं झालं असताना ज्या दिवशी फॉर्म भरायचा दिवस होता त्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून प्रचंड गर्दी मानेसाहेबांच्या घरासमोर होती। सगळ्यांच्या मनात खूप आनंद होता आणि रॅलीला सुरुवात काही होईच ना। 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, पण आमची रॅली काही सुरुवात होईना। मग शेवटी 1:30-2 ला आम्ही कशा तरी पद्धतीने फॉर्म भरला आणि फॉर्म भरताना देखील आम्हाला सगळ्यांना काहीच कळत नव्हतं की नेमकं काय व्हायला लागलं, का बरं एवढा उशीर होतोय, काय अडचणी येत आहेत, हे आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काही कळत नव्हतं। पण सगळ्याला आनंद वाटत होता, सगळ्याला वाटत होतं की मानेसाहेबांचं तिकीट फायनल आहे आणि आता मानेसाहेब निवडून येणार। खरं तर सांगायला आनंद वाटतो, 2009 ते 2014 काळात ज्यावेळेस आदरणीय दिलीपराव देशमुख मानेसाहेब हे जेव्हा आमदार होते त्यांनी हद्दवाढचा प्रचंड कायापालट केलेला। प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक नगरामध्ये स्वतः जाऊन स्वतः सगळी चौकशी करून, सगळ्यांशी आत्मीयतेने बोलून, सगळ्यांशी प्रेमाने, सगळ्यांच्या घरोघरी येऊन त्यांनी सगळ्यांच्या अडचणी दूर केलेल्या होत्या। कुठलीही अडचण असू दे, शैक्षणिक असू दे, सामाजिक असू दे, राजकीय अडचण असू दे, MSCBचा प्रश्न असू दे, महापालिकेचा प्रश्न असू दे, या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर म्हणजे आदरणीय दिलीपरावजी मानेसाहेब असायचे। एवढं सगळं काम करून देखील, एवढं सगळं चांगलं असताना देखील ऐन वेळेस मानेसाहेबांचं तिकीट का नाकारलं गेलं हेच आम्हाला कळलं नाही। आणि खरं तर एवढा सह्याद्रीसारखा प्रचंड ताकदवान माणूस, प्रचंड जिद्दी, प्रचंड कष्टाळू माणसाच्या डोळ्यात जे अश्रू आले आणि खरं सांगतो आम्हाला सगळ्यांना त्यावेळेस प्रचंड वाईट वाटलं। एवढ्या मोठ्या माणसाला अश्रू अनावर झाले आणि मग ते बघून आम्हाला इतकं वाईट वाटलं की म्हणजे काय आता ह्याचं सांगणं शक्य नाही आहे, लक्षात घ्या। मग त्या दिवसापासून आदरणीय माने साहेबांनी काळादी साहेबांना पाठिंबा दिला, ते त्यांच्या प्रचारात लागले, पण ही सगळी कार्यकर्त्यांच्या मनात ही सगळी सल निर्माण झालेली होती। सगळ्यांना प्रचंड राग निर्माण झालेला होता। तो राग कसा झाला, काय झालं हे आम्हाला माहित नाही साहेब, पण माने साहेबांवर ती फार मोठा जो अन्याय झाला ते आमच्या मनात खूप
वाईट वाटत होतं. आणि सर्वच कार्यकर्ते मिळून असं उघड उघड कोणी बोलत नव्हतं, पण सगळ्यांच्या मनात चर्चा होती, सगळ्यांच्या मनात दुःख होतं की हे काहीतरी व्हायला लागलेलं, सगळं चुकीचं व्हायला लागलंय. कसं आहे, मानेसाहेब मोठ्या मनाचे माणूस आहेत. त्यांनी आजपर्यंत राजकारण केलेलं आहे. ते DCC बँक असेल, बाजार समिती असतील, ह्या सगळ्या मोठी मोठी त्यांनी पदं घोषवलेली. तो एक मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यांनी ते सगळं सहन केलं. पण आम्ही अजून खूप छोटे होतो. आमच्या मनात हे दुःख आम्हाला सहन होईना. त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हातवाड मधल्या एकत्र आलो. आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की याचं नेमकं काय करावं. चर्चा करतो पण कुणाच्याही मनात काही नव्हतं. सगळ्यांच्या मनात फक्त दुःख होतं. सगळ्यांच्या मनात सगळ्याच सारखंच होतं, पण बोलून कोणी दाखवायला तयार नव्हतं. मग आमच्या हद्दवाड भागाचे प्रमुख आदरणीय नागेशअण्णा ताकमुगे यांनी सगळं बोलवलं. मग जेव्हा सगळेजण बोलायला लागले तेव्हा सगळ्याच्या मनातून दुःख कळायला लागलं. तेव्हा सर्व समर्थकांनी असा निर्णय घेतला की मानेसाहेब कुठं गेले असतील तो त्यांचा प्रश्न झाला, पण मानेसाहेबांना ज्यांनी त्रास दिला, मानेसाहेबांना ज्यांनी अडचणीत आणलं, त्यांचं समर्थन आम्ही कोणी करू शकत नाही. म्हणजे मानेसाहेब मोठ्या मनाचे आहेत निश्चित आहे, पण आम्ही तेवढ्या मोठ्या मनाचे नाही. त्यामुळे आम्ही काही त्यांना समर्थन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला हद्दवाड भागातल्या सगळ्यांनी की बाबा बापूसाहेबांना आपण मदत करावी आणि त्यांना निवडून आणावं. आणि त्या दिवसापासून हद्दवाडमधील सगळं वारं फिरलेलं आहे. हद्दवाडमध्ये प्रचंड BJP जोरात चालू लागलेला आहे आणि तुम्हाला याचा प्रत्यय 23 तारखेला निश्चितच आहे. कारण असं बोललं जात होतं की मानेसाहेबांनी अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेऊ नये, कारण मानेसाहेबांना दक्षिण मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण झालेली होती आणि चान्सेस होते, तरी कशामुळे मागे घेतल्याचं चर्चा सुरू आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? साहेब कसं आहे बघा की 2 वर्षापासून आम्ही तयारी केली होती. ही 2 दिवसाची तयारी नव्हती. आणि म्हणजे आम्ही प्रचंड सगळ्या घराघरात 70% 80% घराघरात पोहोचलो होतो. त्याने अपक्ष फॉर्म भरणार होते, पण आम्ही फक्त कार्यकर्ते आहोत. सगळा निर्णय घेणं, अभ्यास करणं तो त्यांचा हक आहे. त्याच्याबाबत आम्ही काही इंटरफेअर करू शकत नाही. पण आमच्या सगळ्यांची इच्छा होती की मानेसाहेबांनी निवडणूक लढवली असती तर 100% ते चांगल्या मताधिक्याने निश्चित निवडून आले असते. पण सर्वतोपरी कुटुंब प्रमुख आहेत, परिवार प्रमुख आहेत, त्यामुळे सर्वतोपरी निर्णय त्यांनी घ्यावा. कारण सीना नदी ज्या वेळेस कोरडी पडली होती, माने मालक स्वतः त्या नदीच्या वाळूमध्ये बसून आंदोलन केलं. कारण सीना नदी काय म्हणजे अनेक शेतकऱ्यांना त्यावेळेस. साहेब तुम्ही फक्त सीना नदीचं सांगताय, म्हणजे शेतकऱ्यांसाठी पण मानेसाहेब उतरलेत. MSCBचा प्रश्न असेल, विद्युत मोटरचा पंप असेल, मानेसाहेब उतरलेले आहेत. महापालिकेचा प्रश्न असेल, मानेसाहेब उतरलेले आहेत. सोलापूर शहरातल्या MSCBचा प्रश्न असेल, मानेसाहेब उतरलेले आहेत. शैक्षणिक कोणाची अडचण असेल, मानेसाहेब उतरलेले आहेत. एखाद्याची आर्थिक मदत असेल, मानेसाहेब उतरलेले आहेत. असं कोणतं क्षेत्र नाही की जिथं मानेसाहेबांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच नाही तर नागरिकांना देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केलेली. अशा म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्वाला पक्षाने का नाकारलं, का त्यांचा हक्क हिरावून घेतला, हेच आम्हाला फार मोठं कोडं पडलेलं आहे. आता दक्षिण मतदारसंघात सर्वत्र चर्चा सुरू आहे की महाविकास आघाडीने जाणून बुजून इथलं सीट घालवलं असं सुद्धा चर्चा. याबद्दल तुमचं काय मत आहे? जर तिकीट दिलं असतं तर महाविकास आघाडीकडची जागा राहिली असते. मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की काँग्रेस पक्ष असं कसं वागू शकतो. एक एक सीटसाठी सगळेजण प्रचंड धावपळ करत आहेत आणि महाविकास आघाडीने मानेसाहेबांसारख्या नेतृत्वाला एक हाती नेतृत्व होतं. ज्यांना तिकीट मिळालं तर वन साइड अतिशय चांगले महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक होईल अशा पद्धतीचं मताधिक्य घेऊन मानेसाहेब निवडून आले असते. आज आम्हाला फिरताना सगळेजण म्हणतात की मानेसाहेब असले असते तर आम्ही अजून असं केलं असतं, मानेसाहेब असले असते तर आम्ही अजून असं केलं असतं. ऐकून बघून हे सगळं इतकं वाईट वाटतं, पण राजकारणात काही गोष्टी सहन कराव्या लागतात म्हणतात. त्या पद्धतीने आम्ही आता हे सगळं सहन, मानेसाहेबांकडे बघून आम्ही हे सगळं सहन करत आहे. नमस्कार, मी विलास लोकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रांतिक सदस्य आहे. मी 251 दक्षिण विधानसभा मतदारसंघात या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार आदरणीय दिलीप माने मालक यांच्यासाठी गेल्या वर्षापासून सर्वजण तयारी करत आहोत. त्याचा प्रत्यय लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आलेलंच आहे. आम्ही साधारणतः 10,000 मताचं मताधिक्य प्रणिते शिंदे यांना दिलं आणि ह्याच अनुषंगानं असा विषय झाला की आता दिलीप मानेचं तिकीट हे फिक्स झालेलं आहे आणि त्या निमित्तानं आम्ही सर्वजण ह्या विभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रात्रंदिवस झटून कामाला लागलो होतो. हे मालकाचा
यादीमध्ये नाव आलं, आम्ही सर्वजणांनी जल्लोष केला की आता मालक आमदार होणार. आणि कुठं माशी जिंकली, काय झाले की मालकाला एबी फॉर्म दिला नाही. मालकाला एबी फॉर्म दिला नाही. मालकाने परत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला, परत माघारी घेतली. पण ही जी सल होती ती कार्यकर्त्याच्या मनात गेले 10-12 दिवस कार्यकर्ते सगळे घरात बसून होते, आपली शेतातले वगैरे कामं करत होते. आणि ही खदखद एकमेकाला चर्चेनंतर ज्यावेळेस व्यक्त करत आले सगळे कार्यकर्ते, आम्ही एकत्रित बसलो. आदरणीय नागेशांना ताकमुगे, दादाराव ताकमुगे, डेटे मालक सचिन चौधरी, नितीन भोपळे, आम्ही सर्वजण एकत्रित बसल्यानंतर बाळासाहेब ताकमुगे, लक्ष्मण जाधव सर्व एकत्रित बसल्यानंतर असा चर्चा झाली की आपण आता मालकाने जरी काडादी साहेबांना पाठिंबा दिला असला तर आमचा पाठिंबा हा मालकासाठी होता, काडादी साहेबांसाठी नाही. आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि सुभाष बापू यांना बिनशर्त आम्ही सर्वांनी कुठल्याही अटी शर्ती विना पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण जीवाचं रान करणार आहोत. कारण माने मालकाने जर तुमची बांधणी केली तर तुमचं पुढील हो का, आम्ही मालकासाठी काहीही आहे, पण मालकाने जर कोणाला सांगितलं तर त्याला आम्ही बांधील नाही. जर मालकाने बोलले तर परत आपण सर्वजण काढायचे पाठीमागे विनंती केली. नाही, ज्यांच्यामुळे आमच्या मालकाचं तिकीट कट झालं त्यांचं आम्ही कसं समर्थन करणार, ते आमच्या हातनं होणारच नाही. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर.